नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला काही नवीन अपडेट आलेला आहे आणि यानुसार कॅटेगरी स्टुडंटनी काही गोष्टीची काळजी नाही घेतली तर त्यांना मिळालेलं चांगलं कॉलेज त्यामध्ये ऍडमिशन रिजेक्ट होऊ शकतं आणि ज्यांनी ऍडमिशन ऑलरेडी घेतलेलं आहे त्यांचं ऍडमिशन कॅन्सल देखील होऊ शकतं. तर ही नोटीस नेमकी काय आहे आणि याच नोटीसमध्ये थर्ड कॅप राउंड मध्ये इलिजिबल कोण आहे, कुणाला फॉर्म भरता येणार आहे, याविषयीची माहिती देखील सांगितलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. तर आता सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपण जेव्हा सीईटी सेलच्या LLB 3 इयर ऑफिशियल कॅप वेबसाईटला येतो, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर इथं आल्यानंतर कॅप नोटीस नंबर 3 फॉर राउंड थर्ड LLB 3 इयर्स 2025 हे तुम्हाला दिसत असेल. तर याच्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी दिलेल्या आहेत. एक म्हणजे थर्ड कॅप राउंड साठी इलिजिबल कोण आहे आणि दुसरं म्हणजे कॅटेगरी स्टुडंटचं ऍडमिशन रिजेक्ट होईल, त्यांनी काय काळजी घ्यायची याविषयीचं डिस्क्रिप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे. आता थर्ड कॅप राउंडला ऑलरेडी आपण ही नोटीस यायच्या अगोदर इलिजिबल कोण आहे याविषयीचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. 6000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि ही नोटीस जरी आज आली असली तर हे सर्व पॉइंट मी यापूर्वीच 4 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलेले आहेत, ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर आता परत एकदा आपण ते पाहणारच आहोत आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या काय अडचणी वाढल्यात हे देखील आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, ही आहे कॅप राउंड 3 ची नवीन नोटीस. तर याच्यामध्ये पहिला पॉइंट जो आहे तो म्हणजे पात्र कोण आणि अपात्र कोण. तर पहिला जो पॉइंट आहे की ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज हे फर्स्ट कॅप राउंड मध्ये किंवा सेकंड कॅप राउंड मध्ये अलॉट झालं होतं, परंतु अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये रिपोर्ट केलं नाही, त्यांचं ऍडमिशन घेतलेलं नाहीये, असे विद्यार्थी थर्ड कॅप राउंड साठी इलिजिबल नाहीयेत, ते पार्टिसिपेट होऊ शकणार नाहीत, त्यांना ऑप्शन भरण्याचा फॉर्मच येणार नाही. You are not eligible for cap round third. You have allotted cap round first or second first preference असा तुम्हाला मेसेज येत असेल तर असे विद्यार्थी चौथ्या कॅप राउंड साठी म्हणजेच इन्स्टिट्यूशनल राउंड साठी कॅप राउंड 4 साठी इलिजिबल असणार आहेत. मग यासाठी पात्र कोण आहे, ज्यांना फर्स्ट कॅप राउंड मध्ये किंवा सेकंड कॅप राउंड मध्ये पहिल्या क्रमांकात जरी कॉलेज लागला असेल किंवा इतर कुठल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं असेल, प्रेफरन्सचं कॉलेज लागलं असेल, पण अशा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन वेळेस गेल्यानंतर त्यांच्या डॉक्युमेंट मध्ये काहीतरी तफावत असल्यामुळे कॉलेजनी ऍडमिशन रिजेक्ट केलं असेल, असेच विद्यार्थी कॅप राउंड 3 साठी इलिजिबल आहेत, जरी त्यांना फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज लागलं असेल तरी. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे, if candidates has visited the admission round first or round second but not visited college for admission confirmation and also not paid the college fees and college has not confirmed his admission through college login, then candidates has to fill new college option form for round third as it is mandatory, then only candidate will be considered for round third. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न देखील होता, तो आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे, क्लिअर केलेला आहे डाऊट, की मला फर्स्ट प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्सचं कॉलेज फर्स्ट कॅप राउंड मध्ये किंवा सेकंड कॅप राउंड मध्ये लागलेलं होतं, तर मी ते फ्रीज पण केलं नाही आणि बेटरमेंट देखील केलेलं नव्हतं. तर आता मला काय करावं लागेल, तर हेच सीईटी सेलनी जे आता सांगितलंय तेच मी यापूर्वी सांगितलं होतं की तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. जरी तुम्ही फ्रीज बेटरमेंट केलं नसेल, अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज भेटलं असेल, तर तुम्हाला ऑटोमॅटिक थर्ड कॅप राउंड जाण्यासाठी काहीच करायची गरज नाहीये. तुम्ही ऑटोमॅटिक थर्ड कॅप राउंड मध्ये जाणार आहात. फक्त तुम्हाला थर्ड कॅप राउंड मध्ये नवीन कॉलेज ऑप्शन फॉर्म भरून पार्टिसिपेट व्हायचं आहे. आणि त्यानंतर इथं दिलेलं आहे, जर एखाद्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट कॅप राउंड मध्ये किंवा सेकंड कॅप राउंड मध्ये ऑलरेडी ऍडमिशन घेतलं असेल आणि जर अशा विद्यार्थ्यांना आता वाटलं की आपल्याला कॅप राउंड थर्ड मध्ये पार्टिसिपेट करायचंय, तर अशा विद्यार्थ्यांना काय करावं लागेल की त्यांचं ऍडमिशन कॉलेजमध्ये जाऊन हे कॅन्सल करून घ्यावं लागेल, तरच ते विद्यार्थी कॅप राउंड 3 मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. आणि पुढं कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जी सूचना आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. Candidates admitted in round first and second and round third will have to submit and upload the original CVC, TVC, NCL and EWS म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी, ट्राइब व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल आणि EWS सर्टिफिकेट ज्यांना लागू आहे. आता ओपन कॅटेगरीला हे लागू असणार नाहीये, पण हे जे इतर कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागते, ट्राइब व्हॅलिडिटी लागते, नॉन क्रिमिनल लागते, आता EWS वाल्यांना नॉन क्रिमिनल वगैरे लागत नाही, त्यांना फक्त EWS लागतं.
तर ते त्यांच्याकडे ओरिजिनल असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जर फर्स्ट कॅप राउंड मध्ये सेकंड कॅप राउंड मध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल ऑन द बेसिस ऑफ रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन, कास्ट व्हॅलिडिटीचं ऍप्लिकेशन असेल, नॉन क्रिमिनलचं ऍप्लिकेशन असेल, तर टिल द लास्ट डेट ऑफ ऍडमिशन ऑफ राउंड थर्ड ऍज पर शेड्यूल. तर राउंड थर्डचं शेड्यूल दिलेलं आहे, त्याच्या ऍडमिशनच्या शेवट दिनांकांपर्यंत तुम्हाला ओरिजिनल सबमिट करायचं आहे. College should intimate the candidates submit and upload the original CVC, TVC, NCL and W certificate who have been admitted in round first and second. ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट सेकंड राऊंड मध्ये अशा ऍप्लिकेशन वरती पावतीवरती ऍडमिशन घेतलंय त्यांना कॉलेजने सांगायचंय. आणि कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड कॉलेज राऊंड थर्ड इन रिझर्व कॅटेगरी सीट on the basis of receipt of CVC, TVC, NCL, EWS certificate, then college should verify the original certificate at the time of admission and upload the same on the portal. हे सर्वात महत्वाचं आहे. विदाउट ओरिजिनल CVC, TVC, NCL, EWS certificate, college should not admit the candidate. Otherwise, college will be responsible for the wrong admission. आणि हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. जर तुम्हाला कॅप राऊंड थर्ड मध्ये तुमच्या आवडीचं कॉलेज अलॉटमेंट झालं आणि तुम्ही ऍडमिशनला गेलात आणि तुमच्याकडे आणखीन कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल नसेल किंवा नॉन क्रिमिलियर आलं नसेल, तुमची कास्ट व्हॅलिडिटी रिजेक्ट झाली असेल, तर तुम्हाला कॉलेजमधून रिटर्न यावं लागेल. तुम्हाला हाकलून देतील, कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार नाही. कारण सीईटीसीच्या रूलनुसार तुम्हाला ओरिजिनल या ठिकाणी सर्टिफिकेट हे कॅप राऊंड थर्डच्या वेळेस आता ऍडमिशनच्या वेळेस असल्याशिवाय ऍडमिशनच भेटणार नाही. ज्यांचं ऑलरेडी ऍडमिशन झालंय त्यांच्याकडे देखील थर्ड कॅप राऊंडचा ऍडमिशनचा लास्ट डेट म्हणजेच 13/9/2025 ही डेडलाईन आहे. तुम्ही जर फर्स्ट सेकंड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेतलं असेल आणि तुमच्याकडे आणखीन व्हॅलिडिटी वगैरे नसेल, तर आताच त्या ऑफिसला जाऊन तुमचं ऍडमिशन घेतलेलं लेटर दाखवा. जे काही शक्य होतं ते करा आणि लवकरात लवकर ज्यावरती तुम्ही पावतीवरून ऍडमिशन घेतलंय ते ओरिजिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जसं तुमच्याकडे अवेलेबल होईल तसं कॉलेजमध्ये जाऊन सबमिट करा. थर्ड राऊंडच्या लास्ट डेटची वाट पाहू नका. तर हे सर्वात महत्वाचं आहे. तर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल तर मग काय करावं हा देखील प्रश्न आहे. त्याचं देखील उत्तर पुढं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि इथं पुढे बघा की नो कॅन्डिडेट इज टू बी ऍडमिटेड विदाउट ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी, ट्राईब व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल EWS सर्टिफिकेट इन राऊंड थर्ड. राऊंड थर्ड मध्ये तुम्हाला पावतीवर जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय जरी असतील, तर तुम्हाला एंटरटेन केलं जाणार नाही. तुमचं ऍडमिशन 100% रिजेक्ट होणार आहे. आता SCBC कास्ट सर्टिफिकेट मे बी ऑन द सेम पेज विथ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट और बोथ सर्टिफिकेट मे बी सेपरेटेड. बोथ आर वैलिड सर्टिफिकेट. College should verify the caste certificate issued as per Government of Maharashtra Gazette Extraordinary Part dated 26 February 2024. तर आता जे मराठा कास्टचे स्टुडंट आहेत त्यांना SCBC हा नवीन प्रवर्ग झालेला आहे. मग सुरुवातीला ह्यांचं जे सर्टिफिकेट होतं नॉन क्रिमिलियर आणि कास्ट सर्टिफिकेट एकाच पेजवरती असायचं. आता नवीन GR नुसार कास्ट सर्टिफिकेट वेगळं निघतंय आणि नॉन क्रिमिलियर वेगळं निघतंय. पण ज्या विद्यार्थ्यांनी 2024 मध्ये जेव्हा हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट वेगळं येत नव्हतं तेव्हा जर कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल तर एकाच पेजवरती कास्ट सर्टिफिकेट देखील आहे आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देखील आहे. असं असलं तरी कॉलेजने ते सबमिट करून घ्यायचंय. कास्ट सर्टिफिकेट पण त्यांचं तेच आहे आणि नॉन क्रिमिलियर देखील तेच आहे. वेगळं वेगळं आणा असं डिमांड करायचं नाहीये. जर काही विद्यार्थ्यांकडे कास्ट वेगळं असेल, नॉन क्रिमिलियर वेगळं असेल, तर ते देखील कॉलेजने एक्सेप्ट करायचं आहे. ही एक सूचना या ठिकाणी दिलेली आहे. मग तुम्ही मराठा कास्टचे असाल आणि तुमच्याकडे एकाच पेजवरती कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर असेल तरी घाबरून जाऊ नका. कॉलेजला ठणकावून सांगा हे गव्हर्नमेंटचं 26 फेब्रुवारी 2024 चा जे काही गॅझेट आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट आहे की हे सर्टिफिकेट व्हॅलिड आहे आणि ही नोटीस तुम्ही कॉलेजला दाखवू शकता. आणि पुढच्या पॉइंट मध्ये दिलेलं आहे तर एखाद्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन ऑलरेडी फर्स्ट सेकंड कॅप राऊंड मध्ये पावतीच्या बेसिसवरती घेतलंय आणि असा विद्यार्थी ओरिजिनल डॉक्युमेंट नेसेसरी सर्टिफिकेट सबमिट करण्यामध्ये अपलोड करण्यामध्ये कमी पडला किंवा तो फेल झाला तर अशा विद्यार्थ्याचं ऍडमिशन हे कॉलेजने ऑनलाईन किंवा कॉलेजच्या लॉग इन मधून कॅन्सल करायचं आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? these candidates may apply for the institutional level round in open category if they meet the requirement and conditions of the open category.
मग तुमचं जर ऍडमिशन थर्ड कॅप राऊंड मध्ये तुमचे डॉक्युमेंट नसल्यामुळे रिजेक्ट झालं तर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये ओपन मधून फॉर्म भरावा लागेल, कॅटेगरी चेंज करून घ्यावी लागेल. पण तुम्हाला जर माहितीच असेल की एवढ्या कमी वेळामध्ये किंवा माझं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रिजेक्टच होणार आहे, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही थर्ड राऊंडलाच कॅटेगरी सोडून ओपन मध्ये तुम्ही तुमची कॅटेगरी कन्वर्ट करा. आता ही कॅटेगरी कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला फॉर्म एडिट करून घ्यावा लागेल, कॅपचा फॉर्म जो आहे, आणि तो फॉर्म कसा एडिट करायचा त्याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला आहे, तो पाहून घ्या आणि तुमची कॅटेगरी चेंज करा. जर तुम्ही कॅटेगरी मधून सीईटी दिली असेल आणि आता ओपन कॅटेगरी करणार असाल तर ₹200 फी पेमेंट तुम्हाला लागणार आहे. पण समजा तुम्ही सुरुवातीला ओपन कॅटेगरी मधून सीईटी दिली होती, त्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन करत असताना तुम्ही कॅटेगरी मधून केली असेल आणि परत तुम्ही ओपन मधून कन्वर्ट करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा फी लागणार नाहीये. आणि पुढे एक सल्ला दिलेला आहे की चौथ्या कॅप राऊंड मध्ये खूप कमी सीट राहतात, तर विद्यार्थ्यांनी थर्ड कॅप राऊंड मध्ये योग्य विचार करून त्याचं ऍडमिशन घ्यायचंय किंवा मिळालेलं ऍडमिशन हे कॅन्सल करायचंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या. जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी, ट्राईब व्हॅलिडिटी मिळणार नसेल तर आताच कॅटेगरी चेंज करून घ्या, ओपन कॅटेगरी मधून घ्या. आणि जर तुम्ही फर्स्ट सेकंड कॅप राऊंड मध्ये पावतीच्या बेसिसवरती ऍप्लिकेशन केलं असेल तर आता लगेच त्या ऑफिसला जाऊन लवकरात लवकर कागदपत्र मिळवण्याचा प्रयत्न करा. शेवट डेट जी आहे तुमच्याकडे ती म्हणजे 13/9/2025. याच्यानंतर डॉक्युमेंट मिळून उपयोग नाही, सध्या तरी असं सीईटी सेल म्हणत आहे. पुढे जर वेळ वगैरे वाढवला तर तसा अपडेट तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद.